एक मिनिट. ठीक आहे. सो पहा, first argument त्याची होती, Einstein argued that the photons ultraviolet radiations arrived at the metal surface. Okay, so त्याचं फर्स्ट म्हणणं हे आहे की त्याची जे पूर्ण एनर्जी असणार, जसं की आपण एक एक्सपेरिमेंट बघितला होता पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का, मायनस नाही होता असं. सो बघा, हा तो एक्सपेरिमेंट होता बघा असा. ठीक आहे. एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं, एक अशा टाईपचं एक आपण त्याला म्हणतो अशी एक ट्यूब होती, त्याला असं एक स्ट्रक्चर होतं पाहिजे असं आलेलं कम्प्लीट. याच्यामधनं आपण एक लाईट पाठवायचो, ठीक आहे, मध्ये. तो लाईट जेव्हा यायचा तर इथे एक इमिटर प्लेट कलेक्ट केलेली होती आपण, त्याला आपण इमिटर प्लेट म्हणायचो, आणि इथे एक कलेक्टर प्लेट होती. ठीक आहे. सो या इमिटर प्लेट वरती एक रेडिएशन येणार, तो रेडिएशन बंबार्ड होणार. या रेडिएशन मध्ये h न्यू एवढी एनर्जी असते. एका फोटॉन मध्ये किती एनर्जी असते? h न्यू एनर्जी असते. मग याचं म्हणणं, इथून जर एवढी एनर्जी जर इथं बंबार्ड केली जाते तर याच्यातनं तेवढीच एनर्जी रिलीज केली गेली पाहिजे होती. ठीक आहे. कोणाकडे? इलेक्ट्रॉन्सकडे. म्हणजे याच्यातनं इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. ठीक आहे. सो हे जे इलेक्ट्रॉन इमिट होणार आहे त्याच्यामधनं, त्या इलेक्ट्रॉन्स मध्ये कधी कधी कमी एनर्जी असते, कधी कधी जास्त एनर्जी असते. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ होता की प्लँक्सने जे सांगितलं होतं की आपण जर इथं पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं, ठीक आहे, या कलेक्टर प्लेटला जर आपण पोटेन्शियल डिफरन्स दिला, पोटेन्शियल दिलं, तर हे करंट वाढतो, म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त जातात तिकडे. तर इलेक्ट्रॉन जे जास्त जात आहेत ना, याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये काही असे इलेक्ट्रॉन्स होते की जे इलेक्ट्रॉन्स इथं स्टॉप होऊन गेले होते. म्हणजे कोणी इथं स्टॉप होईल, कधी इथं स्टॉप होईल, कोणी इथं स्टॉप होईल. काय इलेक्ट्रॉन स्टॉप झाले होते? कारण त्यांच्यामधलं जे एनर्जी होती ना, कायनेटिक एनर्जी, ती काय होऊन गेली होती? लॉस होऊन गेली होती पूर्णतः. सो मग याचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनला जर का कम्प्लीट एनर्जी मिळाली असती, म्हणजे जर या इन्सिडेंट रेडिएशन कडनं जी कम्प्लीट एनर्जी मिळाली असती, ती मिळाली असती, तर ते अर्ध्यात स्टॉप झाले नसते. ठीक आहे ना. ते हाफ मध्ये थांबले असते का? नसते थांबले. मग याने म्हटलं की हे जे h न्यू एनर्जी आहे फोटॉन्सची, ठीक आहे, ते h न्यू एनर्जी जशीची तशी कन्वर्ट होत नाही कोणामध्ये? इलेक्ट्रॉन्स मध्ये जशी तशी ते कन्वर्ट नाही होत. ते काही जे इलेक्ट्रॉन्स आहेत, एक मिनिट मॅच व्हायला वेळ लागणारच याला. हा सपोज आहे, ही इमिटर प्लेट आहे सपोज तुमची, आणि ही कलेक्टर प्लेट आहे. ठीक आहे. तर काही इलेक्ट्रॉन्स इथून इथपर्यंत जातात, त्याची पूर्ण एनर्जी नॉकआउट होऊन जाते. मग जे इन्सिडेंट रेडिएशनची जी एनर्जी तुम्हाला मिळाली होती h न्यू, त्याच्यापेक्षा डेफिनेटली कमी एनर्जी त्यांच्यामध्ये. ठीक आहे. वर्क फंक्शन फाय नॉटला, हे फाय नॉट म्हणजे काय असतं? वर्क फंक्शन असतं. ठीक आहे. ठीक आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय असतं? मिनिमम एनर्जी असते जे रिक्वायर्ड असते कशासाठी? हे इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की इन्सिडेंट रेडिएशन मध्ये कमीत कमी किती एनर्जी असेल ज्याच्याने इन्सिडेंट रेडिएशन मधली मिनिमम ती एनर्जी ज्याने हे इलेक्ट्रॉन्स काय निघतील? बाहेर निघतील. त्या मिनिमम एनर्जीला आपण वर्क फंक्शन म्हणतो. त्याला आपण कशाने इंडिकेट करतो? फाय नॉट. ठीक आहे. सो हे फाय नॉट ऑलवेज या फोटॉनच्या एनर्जीपेक्षा कमी असले पाहिजे, कारण पूर्णच्या पूर्ण एनर्जी इलेक्ट्रॉन्सला इमिट होत नाहीये. इलेक्ट्रॉन्स काहीसे नॉकआउट होत आहेत. मग काही इलेक्ट्रॉन नॉकआउट होत आहेत म्हणजे इथे इथं थांबत आहेत कारण त्यांच्यामध्ये कमी एनर्जी आहे, आणि काही इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेट पर्यंत जात आहेत कारण त्यांच्यामध्ये जास्त एनर्जी. कळलं का? मग याने इथं म्हटलंय की तुमची जे फ्रिक्वेन्सी आहे याच्यावरून तुमची एनर्जीचं जे बॅलन्स शीट आहे ते एक्झॅक्ट इक्वल ट्रान्सफर होत नाही. काही एनर्जी त्याच्यामध्ये राहून जाते आणि काही एनर्जी ट्रान्सफर होते. सो असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे h न्यू ऑलवेज ग्रेटर दॅन फाय नॉट असेल. फाय नॉट हे त्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी असते. ठीक आहे. सो त्यानंतर तो काय म्हणतो बा, मग इथं काय म्हणणं आहे की तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी, याच्यावरून प्लँक्सचं त्यांनी अजम्पशन जे होतं ते प्रूव्ह केलंय की तुमची जे नॉर्मल फ्रिक्वेन्सी आहे ती नॉर्मल फ्रिक्वेन्सी ऑलवेज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणण्याचा अर्थ काय की ते जे इन्सिडेंट रेडिएशन येणार आहेत या कलेक्टर प्लेट वरती, जे इन्सिडेंट रेडिएशन येणार आहेत त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार ती फ्रिक्वेन्सी त्याच्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त पाहिजे. थ्रेशोल्डचा अर्थ काय असतो? थ्रेशोल्डचं मिनिंग असतं की अशी फ्रिक्वेन्सी ज्याला हे इलेक्ट्रॉन्स बाहेर निघतील. म्हणजे हे इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी तुम्हाला इन्सिडेंट रेडिएशनची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी लागते, त्याला म्हणतात थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तर तुमची हे जे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल तरच इलेक्ट्रॉन बाहेर निघू शकतात, नाही तर नाही निघणार. असं त्याचं म्हणण्याचा अर्थ आहे. सो पहिलं समजलं काय?
ठीक आहे. आणि प्रूव्ह दॅट दिलंय त्याचं, प्लँक्सनी जे म्हटलंय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये, त्याचं प्रूव्ह दॅट येते की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी तुम्हाला लागणार. त्याचं कारण आहे की पूर्ण त्या एनर्जी त्याच्यात ट्रान्सफर होत नाही, काही एनर्जी ट्रान्सफर होते, काही राहून जाते, काही इलेक्ट्रॉन नॉकआउट होतात, काही होत नाही. ठीक आहे. मग त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी लागणार, तेव्हाच तो ते इलेक्ट्रॉन बाहेर काढायला स्टार्ट करतो. त्यानंतर पॉईंट नंबर 2 आहे पहा. पॉईंट नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे पाहिजे की एनर्जी इज गिवन बाय अ फोटॉन. सो जे फोटॉन मध्ये जे एनर्जी असणार आहे, सी इन्सिडेंट रेडिएशनची, ते फोटॉनची एनर्जी इन्स्टंटेनियसली प्रपोगेट होते. म्हणजे जसं की काय होतंय, आता इफेक्ट मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तो इफेक्ट असा होता पहा, ही जर इमिटर प्लेट होती, या इमिटर प्लेटवरती इन्सिडेंट रेडिएशन यायचा. ठीक आहे, इमिटर प्लेटवरती, आणि त्या इन्सिडेंट रेडिएशन पासून इलेक्ट्रॉन जे होते ते बाहेर निघायला स्टार्ट व्हायचे. ठीक आहे. पण याच्यात काय व्हायचं, हे इन्सिडेंट रेडिएशन निघताना याला टाइम बिलकुल लागायचं नाही. म्हणजे विदिन मायक्रो सेकंड, म्हणजे 10⁻⁷ सेकंड मध्येच, एवढ्या कमी टायमामध्ये हा इन्सिडेंट, जसा हा इन्सिडेंट होईल तसे इलेक्ट्रॉन बाहेर निघायला लागून जातील. म्हणजे लॅग जो आहे, टाइम लॅगिंग जो आहे हा फॅक्टर, टाइम लॅगिंग होणार नाही, आपल्याला टाइम अजिबात लागत नाही. सो याच्याने त्यांनी प्रूव्ह केलं, जर सपोज ही इन्सिडेंट रेडिएशन जर वेव्ह राहिली असती, ठीक आहे, ती जर का वेव्ह राहिली असती तर काय फरक पडला असता, या वेव्हनी हे पूर्ण वेव्ह इथं ऍब्झॉर्ब झाली असती सुरुवातीला, या पूर्ण इमिटर प्लेट मध्ये तिने ऍब्झॉर्ब केलं असतं त्याला, आणि ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर मग इलेक्ट्रॉन बाहेर निघायला स्टार्ट झाले असते. ठीक आहे, वेव्ह पूर्ण ऍब्झॉर्ब झाली असती मग स्टार्ट झाले असते. तसं होत नाही. इथं काय होतं की जशी इन्सिडेंट रेडिएशन येतात तशी इमिशन स्टार्ट होऊन जातं, आणि जसे इन्सिडेंट रेडिएशन थांबतात तसे इमिशन स्टॉप होऊन जातं. सो म्हणण्याचा अर्थ आहे की हे जे इन्सिडेंट रेडिएशन येत आहेत ही काय आहेत, मग वेव्ह सारखे वेव्ह असतील का, मग ते वेव्ह असतील का, मग ते त्याला तुम्ही वेव्ह करणार ना, त्याला तुम्ही पार्टिकल सारखं वर्क करणार. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हे मी म्हणतंय की हे इन्सिडेंट रेडिएशन येणार आहेत, हे वेव्ह नसू शकतात. म्हणजे वेव्ह जर राहिले असते तर इथं टाइम लागला असता, त्याने ऍब्सॉर्ब केलं असतं आधी आणि मग इमिशन केलं असतं. पण ऍब्सॉर्प्शन न करताच इमिशन होतंय. म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की वॉल आहे, वॉलवरती आपण एक बॉल फेकून मारला तर बॉल लगेच विदाऊट टाइम लॅगिंग करता बॉल रिबेट्स होऊन जातो. त्याचं म्हणणं आहे की हे जे इमिशन होतंय, हे जे इन्सिडेंट रेडिएशन येत आहे, हे वेव्ह नाहीये, हे काय आहेत, एक पार्टिकल सारखे वर्क करतात. कळलं का, काय म्हणून वर्क करताय, ते पार्टिकल म्हणून वर्क करताय. कारण ते इन्स्टंटेनियस प्रोसेस दाखवत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये डायरेक्ट इलेक्ट्रॉन येतात, ते डायरेक्ट बंबार्ड होतात आणि डायरेक्ट इमिशन स्टार्ट होतं. आणि इलेक्ट्रॉनचं येणं, म्हणजे वेव्हचं येणं जर थांबलं तर इलेक्ट्रॉनचं निघणं पण थांबून जातं. सो ऑब्व्हियसली हे पार्टिकल सारखे वर्क करतात. मग ह्या पार्टिकलला आईन्स्टाईनने नाव दिलं फोटॉन. ठीक आहे, हा फोटॉन कॉन्सेप्ट इथून तयार झाला. पण त्याची जी थिअरी होती आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे पहा, याच्या आधी तर काय म्हटलं होता, न्यूटनचं म्हणणं होतं, न्यूटनच्या म्हणण्यानुसार अशी गोष्ट होती पहा, न्यूटन म्हणायचा की हे पार्टिकल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हायजेन्सचं बघितलं, हायजेन्सचं म्हणणं होतं की हे वेव्ह आहे. ठीक आहे. आता या दोघांवरून आईन्स्टाईनने कन्क्लुजन मांडलं की ते समटाइम्स पार्टिकल सारखी वर्क करते, समटाइम्स वेव्ह सारखी वर्क करते. म्हणजे ऍक्च्युअली ते असं असणार, म्हणजे अशी थोडीशी वेव्ह असेल एका ठिकाणी कोलाइड झालेली, आणि मग पुन्हा वेव्ह कमी होते, पुन्हा ते कोलाइड होते, पुन्हा वेव्ह कमी होते, अशा टाइपचे. म्हणजे हे कसे बंडल्स तुम्हाला पाहायला भेटतात असे वेव्ह. म्हणजे हे एक वेव्हचं बंडल, हे एक वेव्हचं बंडल. ह्या वेव्हचं जे बंडल तयार होतं याला म्हणतो तो फोटॉन. कळलं का, फोटॉन म्हणणार या वेव्हच्या बंडलला. आणि हे वेव्हचे बसतात, हे दोघांसारखे वर्क होत आहे ना, कारण ती ऍक्च्युअली वेव्ह आहे बट ती वर्क होते पार्टिकल सारखी, कारण ते एक बंडल आहे. सो ते पार्टिकल ऍज वेल एज वेव्हचं नेचर दाखवतं. आता कळलं का हे फोटॉन म्हणजे काय प्रकार आहे. ठीक आहे. सो त्यांनी इथं दाखवलंय मग की जे तुम्ही म्हणताय की ते वेव्ह असणार, ते ऍक्च्युअली ते वेव्ह नाहीये, ते फोटॉनच्या फॉर्मॅटमध्ये. आणि आवाज येतोय का, हॅलो, हा मला वाटलं की इंटरनेट कनेक्शन. सो ते फोटॉन्स असणार, हे त्याचं दुसरं अजम्पशन आहे. हे मागच्या वेळेस क्लिअर केलं गेले, आता परत सांगतोय का पुढचं. थर्ड पॉइंट आहे पहा, अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन. मग त्यांनी इथं
थर्ड पॉईंट दिलेला आहे पहा, याच्यामध्ये आईन्स्टाईननी प्रपोजिशन केलेलं आहे की जे फोटॉनच्या फॉर्म मध्ये जी एनर्जी बाहेर निघते त्याच्यामध्ये किती एनर्जी असते. सो सर्व ठिकाणी जवळपास एनर्जी सारखीच असते. मग त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की जर ही इमिटर प्लेट असणार, ठीक आहे, या इमिटर प्लेटवर एक इन्सिडेंट रेडिएशन येईल, इमिटर प्लेट आहे त्यावर एक इन्सिडेंट रेडिएशन येणार आहे. तर हे जे इन्सिडेंट रेडिएशन याच्यामध्ये जेवढी याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार, कारण ऑब्विसली काय आहे, मुद्दा हा महत्वाचा आहे की जर आपण याची फ्रिक्वेन्सी वाढवली तर हे क्वांटाची संख्या वाढते. क्वांटा म्हणजे काय, फोटॉन्स, याच्यामध्ये फोटॉनची काउंटिंग वाढते. आणि समजा ही दुसरी केस आहे, याच्यामध्ये ही एक इमिटर प्लेट आहे आणि हे एक इन्सिडेंट रेडिएशन येत आहे, ठीक आहे, याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे काय, मग क्वांटाची संख्या कमी आहे ना, म्हणजे इथं एवढेच क्वांटास असतील, म्हणजे एवढेच फोटॉन्स असतील याच्यामध्ये. सो ऑब्विसली एका फोटॉन मध्ये सारखीच एनर्जी असते. त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की प्रत्येक फोटॉन, म्हणजे हा फोटॉन जरी असेल त्याच्यामध्ये एच न्यू एनर्जी असणार, हा फोटॉन जरी असेल मध्ये एच न्यू एनर्जी असणार, या फोटॉन मध्ये सुद्धा एच न्यूच एनर्जी असणार, आणि याच्यात सुद्धा एच न्यू, याच्यात सुद्धा एच न्यू. सो अशी प्रत्येक फोटॉन्स मध्ये तुम्हाला एच न्यू एनर्जीच पाहायला भेटते. सो याच्याकडे फोटॉनची काउंटिंग कमी आहे, सो ऑब्विसली याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, ती लेस आहे. फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, सो ऑब्विसली फोटॉनची काउंटिंग कमी असणार. आणि याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त आहे, सो ऑब्विसली फोटॉनची काउंटिंग जास्त असणार. सो ज्याच्यामध्ये फोटॉनची काउंटिंग जास्त आहे त्याच्यामध्ये एनर्जी जास्त झाली ना. मग हे कळलं का, कारण याच्याकडे जास्त फोटॉन्स आहेत आणि याच्याकडे कमी फोटॉन्स आहेत. सो याच्यामधले जर एनर्जीचा आपण विचार केला तर याच्याकडे समजा 3 टाइम्स ऑफ दी एच न्यू असणार, तर याच्या जर एनर्जीचा आपण विचार केला तर याची टोटल एनर्जी जी असणार ते समजा इथे किती फोटॉन्स होते, 1 2 3 4 5 6, सो 6 टाइम्स ऑफ दी एच न्यू झाले. कळलं का हे. सो एनर्जी ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असणार, कारण त्याच्यामध्ये फोटॉनची काउंटिंग जास्त आहे. आणि ज्याची फ्रिक्वेन्सी कमी त्याच्यामध्ये एनर्जी कमी असणार, बिकॉज त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, का फोटॉन्स कमी आहे. सो त्याने म्हटलं की फ्रिक्वेन्सीनुसार ते व्हॅरी होतं, इंटेन्सिटीनुसार व्हॅरी होत नाही. म्हणजे तुम्ही त्याचा ब्राईटनेस कमी करा का जास्त करायचा फरक पडणार नाही. तुम्ही त्याची इंटेन्सिटी जास्त किंवा कमी केली तर त्याचे इलेक्ट्रॉन निघण्याची कॅपॅसिटी चेंज होईल. कारण जेवढे जास्त फोटॉन बंबार्ड होतील तेवढे इलेक्ट्रॉन जास्त बाहेर निघतील, है ना. असं सांगितलं ना तुम्हाला, ही इमिटर प्लेट असते, याच्यावर हे फोटॉन्स येऊन बंबार्ड, जेवढे जास्त फोटॉन बंबार्ड होतील तेवढे इलेक्ट्रॉन जास्त बाहेर निघतील ना. जर एक फोटॉन बंबार्ड झाला एक इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, समजा दुसरा फोटॉन बंबार्ड झाला दुसरा इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, तिसरा पण बंबार्ड झाला तिसरा पण निघणार. सो एका टायमाला 3 निघतात. आणि समजा दुसरी केस आहे याच्यामध्ये एकच फोटॉन येतो, एकच बंबार्ड होतो आणि एकच इलेक्ट्रॉन बाहेर निघणार, कारण याच्यामध्ये फोटॉनची संख्या ऍक्च्युअली कमी आहे, त्यामुळे एका टायमाला एकच येईल. मग फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे तसं झालं होतं आणि याची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे याची फोटॉनची संख्या जास्त होती. सो म्हणण्याचा अर्थ आहे की जर आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर या फोटॉनची एनर्जी वाढते, एनर्जी जर वाढली तर हे इलेक्ट्रॉन बाहेर निघण्याचं पर्सेंटेज पण वाढतं. कळलं का. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण वाढतील ना. मग नाही कळलं. इथं जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर फोटॉन्सची काउंटिंग कमी होते, हे कमी होतं फोटॉन्स. फोटॉन जर कमी झाले तर निघणारी इलेक्ट्रॉनची काउंटिंग पण कमी राहते. सो त्यांनी इथं तेच म्हटलंय की तुमची इंटेन्सिटी त्याच्यावर काहीच फरक पडत नाही, जो काही फरक पडतो तो कोणाचा पडतो, फ्रिक्वेन्सीचा पडतो. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पहा, 4 नंबरचा पॉईंट आम्ही शॉर्ट मध्ये घेतोय आज, कारण काल पूर्ण डीप मध्ये शिकवलेलं आहे ते. नेक्स्ट पॉईंट पहा, 4 नंबर. 4 नंबरच्या पॉईंट मध्ये see, once the electron is emitted from the surface, the collector is higher potential than the emitter. So याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की करंट तुम्हाला जो सॅच्युरेशन दिसतोय, म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल, जे आपण मागच्या वेळेस डायग्राम बघितली होती का. जर तुम्ही एक डायग्राम आठवली असेल तुम्हाला, याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, असा एक करंटचा आणि हा याचा ग्राफ असतो. म्हणजे इथं फोटो इलेक्ट्रिक करंटचा ग्राफ आहे इथं करंट, आणि हे पोटेन्शियलचा ग्राफ होता पहा. इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल होता आणि इकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल होते, कॅरेक्टरिस्टिक्स होती पाहिजे. याच्यामध्ये तो ग्राफ यायचा, तो असा ग्राफ यायचा पहा. मी तुम्हाला सांगितलं असेल हे निगेटिव्ह पोटेन्शियल पासून असे येतात आणि हे पुढे सॅच्युरेटेड होऊन जातात. ठीक आहे, पुन्हा हे निगेटिव्ह पोटेन्शियल पासून येतात, इंटेन्सिटी वाढते आणि सॅच्युरेटेड होऊन जातात, पुन्हा इंटेन्सिटी वाढते आणि पुन्हा सॅच्युरेटेड होऊन जातात. म्हणजे आय नॉट ची व्हॅल्यू कंटिन्युअसली तुम्हाला सॅच्युरेशन भेटताना दिसते, म्हणजे पाहिजे स्ट्रेट होते पाहिजे. कळले का.
ही बघा सर्टन लिमिट पर्यंत वाढणं बंद होऊन जाते, असं म्हणण्याचा अर्थ आहे माझा. आणि ही अशी वरती खाली का होते, कारण याची इंटेन्सिटी वेगळी आहे, इंटेन्सिटी मध्ये फरक आहे. याची इंटेन्सिटी वेगळी म्हणजे याची इंटेन्सिटी थोडी कमी आहे, याची इंटेन्सिटी थोडी वाढली, याची इंटेन्सिटी थोडी वाढली, सो त्याच्यामुळे ते वरती वरती होते. बट करंटची व्हॅल्यू जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर करंटची व्हॅल्यू एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत वाढते पहा. याची इंटेन्सिटी करंटची व्हॅल्यू पण वाढली, पोटेन्शियल वाढवलं ना मी इथं. काय केलं मी, हे काय वाढवलं मी, पोटेन्शियल वाढवलंय ना. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज दिलंय, त्याला व्होल्टेज दिलंय कलेक्टर प्लेटला. मागचा आठवत असेल तर समजेल. कलेक्टर प्लेटला जर मी पोटेन्शियल दिलं तर माझी करंटची व्हॅल्यू वाढते आणि एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत वाढून ती स्टॉप होऊन जाते, म्हणजे तेवढीची तेवढी राहायला लागून जाते. पुन्हा मी पोटेन्शियल थोडं अजून वाढवलं तर ती अजून करंटची व्हॅल्यू वाढते, पुन्हा स्टॉप होऊन जाते, म्हणजे तशी तशी राहून जाते. पुन्हा मी पोटेन्शियल अजून वाढवलं तर पुन्हा अजून वाढणार आणि पुन्हा स्टॉप होऊन जाणार. सो हे जे सॅच्युरेशन भेटतंय करंटचं, असं का भेटतं, त्या आन्सर प्लॅंककडे फोटो इलेक्ट्रिक मध्ये नव्हतं. मग याचा आन्सर दिलंय आईन्स्टाईननी की तुम्हाला हे सॅच्युरेशन करंट का भेटतंय. मग त्याचं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा, हे सॅच्युरेशन करंट का भेटेल. तर ह्या डायग्राम मध्ये बघा, जो सर्वात वरचा जो इफेक्ट होता आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, या केसमध्ये पहा. सो या केसमध्ये तुम्ही जर आलं तर इथं तुम्हाला एक गोष्ट कळते पहा की हा जो इन्सिडेंट रेडिएशन येतोय, ठीक आहे, हा जेव्हा इन्सिडेंट रेडिएशन पडणार याच्यावरती, त्यात टाइम काय होईल, इथून हे इलेक्ट्रॉन बाहेर निघायला स्टार्ट होईल, कारण त्याची फ्रिक्वेन्सी, याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे असं आपण अझ्युम केलं. सो हे जे इलेक्ट्रॉन बाहेर निघणार आहेत, आपण फर्स्ट अझम्पशन मध्ये फर्स्ट आईन्स्टाईनच्या फर्स्ट स्टेशनच पाहिलं की हे जे पूर्ण एनर्जी आहे ना, म्हणजे याच्यामध्ये जर एच न्यू एनर्जी असेल तर तो पूर्णच्या पूर्ण या इलेक्ट्रॉनला देत नाही. काही एनर्जी त्याच्याकडे स्टोअर होऊन जाते, काही एनर्जी त्याला निघण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, हे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे. आता माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे, पण याच्यामध्ये काय होणार आहे की या इलेक्ट्रॉनकडे ना सर्वच्या सर्व एनर्जी येत नाही. मग काही इलेक्ट्रॉन एनर्जी जास्त घेऊन जन्म घेतात आणि काही इलेक्ट्रॉनकडे थोडी कमी एनर्जी असते. आपण असं अजून करू की इथं मी जे ग्रीन कलरचे काढतोय ना, हे ग्रीन कलरचे छोटे, ग्रीन कलरच्या इलेक्ट्रॉनकडे कमी एनर्जी आहे, ते असं जाणार पुढे जाऊन थांबून जाणार, कळलं का. कारण त्याची एनर्जी पूर्ण नॉकआउट होऊन जाईल, त्याची एनर्जी संपून जाईल, कारण त्याच्याकडे कमी एनर्जी भेटली होती. आणि हे जे रेड वाले मी दाखवतोय तुम्हाला, त्यांच्यामध्ये एनर्जी बऱ्यापैकी झाली तर तो पुढे जाऊन कलेक्टर प्लेट पर्यंत जाईल आणि तो करंट फ्लो करेल, कळलं का. कलेक्टर प्लेटच्या याच्यामध्ये सर्किट मध्ये करंट फ्लो होईल. मग तुम्हाला एक हा ग्राफ असा आहे पहा, मग हा ग्राफ असा आहे, सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं की करंट फ्लो होतोय, मग तो एक लिमिटेड करंट फ्लो होत राहतो. पण जर तुम्ही असं केलं, मी काय करतोय, या कलेक्टर प्लेटला मी पॉझिटिव्ह चार्ज देतोय समजा, ठीक आहे, मी याला एक पोटेन्शियल डिफरन्स दिलाय पहा, हे व्होल्टेज लावलंय पहा मी इथं, ठीक आहे. सो मी याला एक पोटेन्शियल डिफरन्स दिला, याला इथं पॉझिटिव्ह चार्ज दिला कलेक्टर प्लेटला एक्सटर्नल माझ्याकडनं बाहेरनं, आणि या इमिटर प्लेटला निगेटिव्ह चार्ज दिला, तर काय फरक पडेल. तर फरक असा पडेल की आता हे जे जाणार होते, म्हणजे हे कुठले इलेक्ट्रॉन जाणार होते, रेडवाल्यांचा काही प्रश्न नाहीये, रेडवाले तर जाणारच होते ना असे पण तसे पण. प्रश्न या ग्रीनवाल्यांचा आहे, ते मध्ये अडकून गेले होते ग्रीनवाले, ठीक आहे, कारण त्यांच्याकडे एनर्जी कमी होती. मग या ग्रीनवाल्यांचा काय प्रकार होतो, हा ग्रीनवाला जो इथं अडकलेला आहे ना, हा निगेटिव्ह चार्ज असणार, कारण तो इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन जे असतात ते निगेटिव्ह चार्ज असतात, ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. ते इलेक्ट्रॉनला हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, स्वतःकडे ओढेल ना, अट्रॅक्शन असेल दोघांच्या मध्ये. सो हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढायला लागतो. मग हे जे थांबलेले आणि थकलेले इलेक्ट्रॉन्स होते ते पण फ्लो व्हायला लागून जातात. मग तुम्हाला करंटची व्हॅल्यू थोडीशी वाढताना दिसते पाहिजे, कारण ते थकलेले इलेक्ट्रॉन पण जात आहेत. ऑब्विसली तुम्हाला करंट वाढताना दिसेल, हे करंटचा ग्राफ आहे वाय ऍक्सिस वरती, आणि हे तुम्ही पोटेन्शियल वाढवलंय पाहिजे व्होल्टेज. सो व्होल्टेज मी जर दिलं त्याला, व्होल्टेज वाढवलं तर करंटचा ग्राफ सुद्धा मला वाढताना दिसतो. पण एका पर्टिक्युलर टाइम नंतर तो सॅच्युरेट होऊन जाईल. सॅच्युरेट का होऊन जाईल, असं होऊन जाईल पाहतो असं. मग असं का होऊन जाईल, साधी गोष्ट आहे ना, हे थकलेले इलेक्ट्रॉन पण लिमिटेड आहे. या ठिकाणी काहीच इलेक्ट्रॉन असे होते की जे थांबून गेलेले होते, स्टॉप होऊन गेलेले होते. मग पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनची काउंटिंग असेल ती काहीतरी, समजा 3 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन स्टॉप झालेले होते. मग हे पोलॅरिटी वाढवल्यामुळे फक्त ते 4च ओढले जातील ना, नवीन थोडी तयार होणार आहेत, कळलं का. तुम्ही हे स्वतःच्या इन्सिडेंट रेडिएशनला चेंज केलेलं नाहीये, सो त्यामुळे नवीन इलेक्ट्रॉन तयार होण्याचा काही प्रश्न उठत नाही. एवढे 4 इलेक्ट्रॉनच ओढले जातील फक्त पोटेन्शियल वाढवल्यामुळे, त्यामुळे तो करंट फक्त तेवढाच वाढतो, हा एवढा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे उरलेले इलेक्ट्रॉनच नाहीयेत, मग करंट वाढेल का, इलेक्ट्रॉन जर जाणारच नाही तर करंट स्टॉप होऊन जातो. समजलं काय, सॅच्युरेशन का आलं.
नॉकआउट झालेल्या इलेक्ट्रॉनची संख्या लिमिटेड आहे. सो नॉकआउट इलेक्ट्रॉन सोडले जातील पोटेन्शियल वाढवल्यामुळे, नवीन इलेक्ट्रॉन तयार होणार नाही. नवीन इलेक्ट्रॉन का तयार होणार नाही? कारण तुम्ही फ्रिक्वेन्सीला चेंज केलेलं नाहीये, तुम्ही ह्या इन्सिडेंट रेडिएशनला काही केलेलं नाहीये. कळलं का? हे जे इन्सिडेंट रेडिएशन होतं याला मी काहीही चेंज केलेलं नाही, हे फिक्स आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी फिक्स आहे. दॅट टाइम तसं होतं. सो मग त्यामुळे हे सॅच्युरेशन तुम्हाला भेटतं असं आईन्स्टाईनचं म्हणणं आहे. मग त्याने त्या गोष्टीला प्रूव्ह केलं की असं का होतंय. कळलं का? सो हा तो पॉइंट नंबर आहे. आईन्स्टाईननी त्याची थेअरीमध्ये प्रूव्ह दॅट दिलेले आहेत या वरच्या सगळ्या थेरम्सचे, म्हणून ते कॉम्प्लिकेटेड आहे. मला थोडंसं टेक्निकल समजून घ्यावं लागतं. त्याचं म्हणणं इथं हे सॅच्युरेशन करंट काय येतंय, हे सॅच्युरेशन करंट त्याच्यामुळेच येतंय. नो करंट कॅन बी सीन in the current beyond this limit. This explanation of saturation current. So current saturation current एक्झाम्पल आहे, एक्सप्लेनेशन. 5व्या नंबरचा पॉइंट आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळते मग 5व्या नंबरच्या पॉइंट मध्ये की आपल्याला एक गोष्ट समजते की जे आपले इन्सिडेंट रेडिएशन आहेत ते कोणावर डिपेंड आहे, कोणावर डिपेंड झाले ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्या गोष्टी पहा. जर हे फ्रिक्वेन्सी चेंज झाली इन्सिडेंट रेडिएशनची, म्हणजे इमिटर प्लेट होती, इन्सिडेंट रेडिएशन येत आहेत, सो याची फ्रिक्वेन्सी जर का वाढली तरच हे इलेक्ट्रॉन वाढतात निघणं. ठीक आहे, जर ही फ्रिक्वेन्सी कमी झाली तर इलेक्ट्रॉनची काउंटिंग पण कमी होऊन जाते. कळलं का? सो इलेक्ट्रॉन निघण्याचा जो रेट आहे तो कोणावर डिपेंड आहे, कोणावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर, ना की इंटेन्सिटीवर. इंटेन्सिटी म्हणजे ब्राईटनेस, ब्राईटनेसवर ते काहीच मॅटर करत नाही. फ्रिक्वेन्सी काय दाखवतं? कलर दाखवतो. फ्रिक्वेन्सी काय इंडिकेट करतो? कलर. म्हणजे ज्या कलरचा लाईट येणार त्याच्यावर ते डिपेंड आहे इलेक्ट्रॉन किती निघतील. त्याचा ब्राईटनेस किती कमी आणि किती जास्त आहे याच्यावर त्याचा काही इन्फ्लुएन्स नाहीये. इलेक्ट्रॉन निघणं हे इंटेन्सिटीवर डिपेंड नाहीये. सो आपण इथं म्हणू शकतो की इन्सिडेंट इंटेन्सिटी विल इन्क्रीज द नंबर ऑफ इन्सिडेंट फोटॉन्स अँड इव्हेंच्युअली द सॅच्युरेशन करंट. ठीक आहे. सो या केसमध्ये थोडीशी इंटेन्सिटी वर तो डिपेंड नसतो. पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी इन्सिडेंट फोटॉनची व्हॅल्यू वाढू शकते, पर्टिक्युलर थोडीशी इंटेन्सिटी इन्क्रीज केली तर. ठीक आहे. पॉइंट नंबर 6 पहा. हा 6 महत्वाचा आहे सर्वात. ठीक आहे, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? हा, तर इकडे बघा. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज मोर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल, सो हे जे इक्वेशन आहे याच्यासाठी आईन्स्टाईनला काय आपण नोबेल भेटला. ते इक्वेशन हे आहे, कायनेटिक एनर्जी किती असते ते h nu मायनस फाय नॉट असते. आता हे क्लिअर करतो मी तुम्हाला काय असतं. सो बघा, हा फॅक्टर असा आहे की सपोज ही एक इमिटर प्लेट आहे. ठीक आहे. इमिटर प्लेटवर एक इन्सिडेंट रेडिएशन येते ज्याच्यामध्ये एक फोटॉन आला. सपोज आपण एक फोटॉनची कन्सिडर करतो. एक फोटॉन मध्ये किती एनर्जी असणार? h nu एनर्जी असणार एक फोटॉन मध्ये. हा, एक फोटॉन बंबार्ड होणार तर त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन बाहेर निघायला लागतात. ठीक आहे. आता मागेच आपण डिस्कस केलंय बा, पूर्णच्या पूर्ण एनर्जी त्याला भेटत नाही त्या इलेक्ट्रॉन्सला. इलेक्ट्रॉन्सकडे काही कमी एनर्जी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन्सकडे किती एनर्जी असणार? तर इलेक्ट्रॉनच्या जर या कायनेटिक एनर्जीचा विचार केला म्हणजे काय होतंय बा, जर या इलेक्ट्रॉन्स मध्ये काहीच कायनेटिक एनर्जी राहिली नसती, म्हणजे हा जर काहीच कायनेटिक एनर्जी याच्याकडे राहिली नसती तर हा इमिटर प्लेट कडनं कलेक्टर प्लेट कडे गेला नसता. कळलं का? जर हा इमिटर प्लेट कडनं कलेक्टर प्लेट कडे जातोय याचा अर्थ त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एनर्जी असणार. मग ते एनर्जीला आपण काय, कोणची एनर्जी म्हणतो? कायनेटिक एनर्जी म्हणतो त्या इलेक्ट्रॉनची. आता ही कायनेटिक एनर्जी आपण मागेच सांगितलंय बा मी तुम्हाला, ही h nu त्याच्यावर येते म्हणजे हे इन्सिडेंट एनर्जी आहे. ठीक आहे. पण या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन बाहेर काढायला त्याला काहीतरी एनर्जी खावी लागते. म्हणजे तो या इमिटर प्लेट मधनं इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी ड्रॉप करतो
आपण काय म्हणतो त्याला, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय असते, फाय नॉट एवढी एनर्जी त्याला त्या फोटॉनला इथून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागत असते. म्हणजे तेवढी एनर्जी तर त्यांनी इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यासाठी खाऊन घेतली, त्याच्याकडे टोटल आली होती एच न्यू एनर्जी. आणि आता मग या इलेक्ट्रॉनकडे किती एनर्जी उरणार, या एच न्यू मधनं हे फाय नॉट काढली की तेवढी एनर्जी याच्याकडे उरलेली असेल बॅलन्स शीट नुसार. कळलं का मी काय म्हटलं ते. मग आता मला इक्वेशन कसं भेटतंय पहा, टोटल एनर्जी माझ्याकडे एच न्यू होती, ती कुठं यूज झाली, इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी वर्क फंक्शन म्हणून एक एनर्जी यूज झाली, ती आहे फाय नॉट. ठीक आहे. आणि उरलेली एनर्जी त्या इलेक्ट्रॉन मध्ये, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी. कळलं का हे, कळलं का हे. म्हणजे टोटल एनर्जी एवढी होती, एवढी ते इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यासाठी लागली, आणि एवढी सध्या इलेक्ट्रॉनकडे आहे. मग मला जर इलेक्ट्रॉनकडे आता सध्याला किती एनर्जी हे जर काढायचं असेल तर मी कसं काढेन, तर हे कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची, याचा फॉर्म्युला काय निघेल, हा फाय नॉट इकडे डिवाइड होईल, मायनस होईल. तर तुम्हाला फॉर्म्युला भेटणार पहा, एच न्यू मायनस फाय नॉट, म्हणजे वर्क फंक्शन इलेक्ट्रॉन निघण्याची एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. कळलं का. हे इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी आहे, हे इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागलेली एनर्जी आहे, आणि हे एका इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे जो निघला तो बाहेर. सो हे महत्वाचं आहे, याला म्हणतात आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. ठीक आहे, ठीक आहे. पुढे पहा 7 नंबरचा पॉइंट. आता हा नवीन टॉपिक आपल्याला करायचा आहे. पुढे पहा. सो 7 नंबरच्या टॉपिक मध्ये मीटिंग एंड होईल, रिकनेक्ट करा, आधी संपून टाकू. द इलेक्ट्रॉन्स दॅट आर emitted from the metal surface have different kinetic energies, and the reason these are manifold. All the electrons in the solid do not possess the same energy. The electron may be ejected from varying depth inside the metal. आता त्यांनी इतर रिझन दिले की त्या इलेक्ट्रॉन मध्ये सारखी सारखी एनर्जी का नसते, तर मग त्याचं कारण दिलं त्यांनी. मी तुम्हाला सांगतोय पहा की ही एक इमिटर प्लेट आहे. ठीक आहे. या इमिटर प्लेट मधनं एक इन्सिडेंट रेडिएशन येणार आहे, आणि त्याच्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर निघणार आहे. कळलं का. तर सपोज या इलेक्ट्रॉन मध्ये जास्त एनर्जी होती आणि या इलेक्ट्रॉन मध्ये कमी एनर्जी होती, मग एकाच जास्त आणि एका आली. तर त्याचं कारण त्यांनी इथं सांगितलं की हा जो इलेक्ट्रॉन आहे या पूर्ण मेटलच्या डेप्थ मध्ये असू शकतो. म्हणजे हा पहिला फोटॉन पहिल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढेल, आणि समजा दुसरा तो इलेक्ट्रॉन मधला असेल म्हणजे इथला. ठीक आहे ना, कारण तसं डेप्थ करेल ना तिथं, इलेक्ट्रॉन बाहेर काढून काढून गड्डा होईल ना असा. तर हा मधला भाग असेल, मग हा फोटॉन इथे येताना या डेप्थ मध्ये घुसायला त्याला वेळ लागेल, परत इथून हा फ्रिक्शन करून येईल, म्हणजे तेवढी एनर्जी त्याला लॉस करावी लागेल तिथे फ्रिक्शन करण्यासाठी. सो म्हणून त्याची एनर्जी कमी झालेली असते. कळलं का. तो फोटॉन त्याला तेवढीच एनर्जी देतो, पण हा जो इलेक्ट्रॉन आहे हा त्या मेटलच्या डेप्थ मध्ये असतो, त्याला बाहेर निघण्यासाठी काही फ्रिक्शन किंवा कोलिजन करावं लागतं बाकीच्या गोष्टींची, मग त्याच्यामुळे त्याची एनर्जी असते ते तिथे रिलीज होऊन जाते. सो तो कोलिजन सफर करतो. ठीक आहे. कारण तो कसा असतो, इलेक्ट्रॉन जो असतो तो डेप्थ मध्ये असतो, इनसाइड द मेटल सरफेसच्या डेप्थ मध्ये असणार, आतमध्ये असणार. बाहेर निघताना या इलेक्ट्रॉन्सला काय करावं लागेल, त्याची एनर्जी लूज करावी लागेल बाकीच्या गोष्टींशी कोलिजन झाल्यामुळे, कारण तो फ्रिक्शन क्रिएट करेल बाकीच्या इलेक्ट्रॉन सोबत. सो त्याच्यामुळे त्याची एनर्जी थोडीशी ड्रॉप होऊन गेलेली असते, आणि बाहेरचा जो इलेक्ट्रॉन असतो त्याच्यामध्ये एनर्जी थोडी जास्त असते. हे कळलं का. कळलं का. डेप्थ मुळे म्हणजे तो आतमध्ये असल्यामुळे तसं आहे. मग आता समजा आपण जर याला इफ V is the potential difference between the emitter and collector, the collector is at a lower potential and electrons will lose the kinetic energy in overlapping the retarding force. सो मग काय होतं याचं की जर आपण जर याला पोटेन्शियल डिफरन्स दिला, सो त्याची एक सफिशियंट कायनेटिक एनर्जी नसते. म्हणजे काय होतं पहा, मी तुम्हाला मागे सांगितलंय पहा, हे डिस्कस केलं आपण. हे इमिटर प्लेट असणार आणि हे इथे एक कलेक्टर प्लेट असणार. ठीक आहे. या इमिटर प्लेट पासून काही इलेक्ट्रॉन्स निघतायत. आता काही इलेक्ट्रॉन्स जास्त स्पीडने जातात, काही इलेक्ट्रॉन्स कमी स्पीडने जातात.
समजा हा इलेक्ट्रॉनची एनर्जी चांगली आहे, सपोज या इलेक्ट्रॉनची एनर्जी मॉडरेट आहे म्हणजे ठीकठाक आहे आणि याची जरा कमी आहे. कळलं का? सो होतं काय, जर यांच्यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट नाही केला, जर यांच्यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट नाही केला, यांना कुठलाच आपण प्लस निगेटिव्ह काही दिलेलं नाही, इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट यांना काहीच पोटेन्शियल आपण दिलेलं नाही सध्याला. सो काय होतं, हा जास्त एनर्जी वाला इलेक्ट्रॉन याच्यापर्यंत पोहोचून जातो. हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे एवढी एनर्जी आहे की हा फक्त कलेक्टर प्लेट पर्यंतच पोहोचू शकतो, त्याच्या पुढे जाणार नाही. म्हणजे एवढीच एनर्जी फक्त त्याच्या, म्हणजे याची कायनेटिक एनर्जी अशी कायनेटिक एनर्जी आहे जी फक्त याला कलेक्टर प्लेट पर्यंत पोहोचवते, त्याच्या पुढे पास करत नाही, म्हणजे तेवढी एनर्जी सोडत नाही त्याच्यामध्ये, नॉकआउट होऊन जातो तिथं. आणि हा असा इलेक्ट्रॉन आहे की इथल्या इथे येऊन थांबून जातो कुठे, त्याच्या पुढे त्याला जाताच येत नाही, कारण इथंच त्याची कायनेटिक एनर्जी लूज होऊन गेली पूर्णतः. ठीक आहे, ही केसेसमध्ये आपला करंट आपल्याला जास्त वाढताना दिसणार नाही. समजा जर आपण इथं जर आपण करंटची व्हॅल्यू चेक केली तर आपला जो आपल्याला करंट दिसणार आहे तो कोणामुळे दिसणार आहे, तो फक्त या एका इलेक्ट्रॉन मुळे आपल्याला करंट जाणवतो, कारण हाच फक्त कलेक्टर प्लेट पर्यंत जातो आणि त्याच्या पुढे पण जातो. कळलं का? हा जो इलेक्ट्रॉन आहे ज्याची कायनेटिक एनर्जी नॉकआउट होऊन जाते ऍट दी कलेक्टर प्लेट, म्हणजे ऑन दी कलेक्टर प्लेटच्या एकदम जवळ गेल्यानंतर त्याची एनर्जी नॉकआउट होऊन जाते. मग तो त्याच्या पुढे जाईल का? तो कलेक्टर प्लेटच्या जवळ जातो आणि थांबून जातो. हा पण आहे हा खालचा, हा इथल्या इथं थांबून गेलेला आहे, आता जाण्याचा काही प्रश्न सुटत नाही. म्हणजे फक्त आपल्याला जो करंट दिसतोय तो करंट कुणामुळे दिसतोय, ज्यांच्याकडे हाय एनर्जी होती त्यांच्यामुळेच करंट दिसतोय फक्त, बस. बाकीचे थांबतात. म्हणजे याची पण कायनेटिक एनर्जी काही कामाची नाही करंटसाठी, आणि हा जो होता याची तर कायनेटिक एनर्जी नव्हती ज्याच्याकडे, सो हा पण काही कामाचा नाही. कळलं का? म्हणून आपण असं म्हणतो की कायनेटिक एनर्जी जी आहे ती तुमच्या स्टॉपिंग पोटेन्शियल पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ऑलवेज. त्याच्यापेक्षा कमी असेल तर जमणार नाही. आता स्टॉपिंग पोटेन्शियल आपण कशाला म्हणतो ते समजून घ्या. मागच्या वेळेस टर्म क्लिअर केलेली, परत क्लिअर करतो. सपोज हे इमिटर प्लेट आहे, ही कलेक्टर प्लेट आहे. ठीक आहे, मी हे जे V0 हे शब्द वापरतोय ना, V0 म्हणजे काय, स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणण्याचा अर्थ असतो माझा की इथले जे इलेक्ट्रॉन इकडे येत आहेत ना कलेक्टर प्लेटकडे, तर या सर्व इलेक्ट्रॉनना स्टॉप करून टाकणं. मग ते कसं करेल मी या कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह चार्ज देऊन टाकतो. मी काहीतरी व्होल्टेज दिलं ना, मग ते व्होल्टेज किती दिलंय मी, V0, हे V0 व्होल्टेज दिलेलं आहे मी, त्याला म्हणतात स्टॉपिंग पोटेन्शियल दिलं, आणि याला सगळ्याला पॉझिटिव्ह चार्ज दिलं. याचा परिणाम काय होईल, हे जे इलेक्ट्रॉन आहे हे ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह कडे जाईल का, जाणार ना. सगळे इलेक्ट्रॉन इथे स्टॉप होऊन जातील, आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा इलेक्ट्रॉनला इकडे ओढून घेईल, म्हणजे कुठलाच इलेक्ट्रॉन इकडे पास होणार नाही. पोटेन्शियल असेल हे जे आपण जेवढं जितकं पोटेन्शियल इथं दिलं की तो इलेक्ट्रॉन एकही इलेक्ट्रॉन इकडे पास होणार नाही कलेक्टर प्लेट पर्यंत, त्या पोटेन्शियलला स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणतात. कळलं का? कळलं का? हा, सो मुद्दा इथं महत्वाचा हा आहे, याचं म्हणणं आहे की इफ द कायनेटिक energy of the most energetic electrons at the emitter surface and the negative stopping potential, then electron will fail to reach the collector if kinetic energy is less than photo, म्हणजे stopping potential into electrons एवढा असेल. मग